वेलकम टू ऑल. सर्वांचं या बुक रिव्ह्यू या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण हे पहिलं या प्रकारचं सत्र आपण घेत आहोत आणि या सत्रामध्ये आपण आत्ताच जे मी नुकतंच 3 दिवसाआधी जे बुक मी पूर्ण रीड केलं ते बुक आहे प्रशासकाचा धर्म. बरोबर. डॉक्टर अरुण अडसूड सर, सर्वांना परिचित हे नाव आहे. MPSC चे माजी सदस्य, तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि एक मोठं एक भारदस्त व्यक्तिमत्व, आपल्या महाराष्ट्रामधलं एक इंटेलेक्च्युअल व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर अरुण अडसूड सर हे ओळखल्या जातात. तर साहजिक आहे की MPSC 2025 हे डिस्क्रिप्टिव्ह आहे. UPSC मध्ये मागील 10 वर्षापासनं 12 वर्षापासनं इथिक्स हा पेपर अभ्यासक्रमामध्ये ऑलरेडी आहेच. तर त्याचा सुवर्ण मध्य साधून हे पुस्तक सरांनी आपल्यापर्यंत हे पोहोचवलेलं आहे. तर त्याचा आपण थोडक्यामध्ये, म्हणजे मी जे वाचलं, रिव्ह्यू शब्द वापरणार नाही, मी जे या पुस्तकात वाचलं, कारण नवीन अभ्यासक्रम आहे आणि नवीन अभ्यासक्रम असल्यामुळे साहजिक आहे तर मटेरियल हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे विद्यार्थ्यांसमोर. त्यामुळे मला असं वाटलं की जे चांगलं आहे ते चांगलं आहे, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर पुस्तकाचं नाव बघा, प्रशासकाचा धर्म. अतिशय समर्पक लक्षात ठेवायचं नाव सरांनी या पुस्तकाला दिलेलं आहे, प्रशासकाचा धर्म. बेसिकली धर्म तुम्हाला माहित असेल की या शब्दाचा खूप व्यापक अर्थ होतो बरं का. म्हणजे भारतीय परंपरेमध्ये जर बघितलं तर धर्माचा अर्थ हा आपल्या वेदांपासून सुरू होतो आणि पाश्चात्य परंपरेमध्ये बघितलं तर धर्माचा व्यावहारिक अर्थ हा प्लेटो परंपरेपासून सुरू होतो, ज्याला आपण सिटी स्टेट का नगर राज्य म्हणतो, तिथून हा सुरू होतो. आणि विशेष बाब म्हणजे माहितीये का, धर्म या शब्दाचा अर्थ दोन्ही परंपरेमध्ये सेमच आहे. तो अर्थ होतो ड्युटी, म्हणजे कर्तव्य. आणि म्हणून सरांनी याचं कदाचित नाव प्रशासकाचा धर्म म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटी असं देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. अतिशय समर्पक असं त्याला काय म्हणतात की या पुस्तकाला नाव आहे. कारण इथिक्स हा पेपर अरुण निवगेकर कमिटीच्या आधारावर जो इथिक्स पेपर इंट्रोड्यूस झाला होता UPSC मध्ये, त्याच्या मागची हीच भावना होती की बाबा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मध्ये काही इथिकल क्वालिटीज या असल्या पाहिजे. आता इथिक्स वाचल्यामुळे काही व्यक्ती इथिकल बनतो असं नाही आहे, पण इथिक्स वाचल्यामुळे काही प्रमाणामध्ये तो इथिकल वागण्याची टेंडन्सी ही वाढत जाते. हाच कदाचित हा पेपर इंट्रोड्यूस करण्यामागे दोन्ही आयोगाचा हा मानस असावा. त्यानंतर बघा, इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. तर यामध्ये जो ऍप्टिट्यूड शब्द आहे ना, मी याच्या आधी पण MPSCच्या क्षेत्रामध्ये 4-5 पुस्तकं ऑलरेडी इथिक्सवर आलेली आहे, मी ते पण वाचले. तुम्ही मला केव्हाही पण येऊन त्या पुस्तकाबद्दल विचारू शकता, मी पेज अन पेज तुम्हाला सांगतो. पण सर्वात समर्पिक ट्रान्सलेशन किंवा भाषांतर मला या पुस्तकामध्ये सापडलं. ऍप्टिट्यूडचा अर्थ होतो स्वाभाविक कल. बऱ्याच लोकांनी ऍप्टिट्यूडला ऍप्टिट्यूडच लिहिलेला आहे. काही लोकांनी तर ऍप्टिट्यूड यामध्ये गफलत केलेली आहे. जी यामध्ये सर्वात परफेक्ट दिसते स्वाभाविक कल, त्याला म्हणतो आपण ऍप्टिट्यूड. ऍप्टिट्यूडचा अर्थ होतो स्वाभाविक कल आणि ऍटिट्यूडचा अर्थ होतो दृष्टिकोन. हे दोन्ही अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या कव्हर पेज वरूनच त्याला काय म्हणतात की कंटेंटच्या बाबतीमध्ये एकदम भारदस्त पुस्तक आहे असं लक्षात येते. त्यानंतर हे पुस्तक सुरू होते. यामध्ये सुरुवातीला जे संपादक आहे त्या संपादकांची याच्यामध्ये म्हणजे प्रस्तावना दिसते आणि प्रस्तावनेनंतर यामध्ये डॉक्टर अरुण अडसूड सरांची एक कविता दिली आहे, अंतर्नाद म्हणून. ही कविताच लक्षात ठेवायचं या इथिक्स पेपरचा आणि या पुस्तकाचा भावार्थ शब्द वापरण्यापेक्षा एक चांगला शब्द आपण याला वापरू शकतो की रिक्वायरमेंट ऑफ सब्जेक्ट, रिक्वायरमेंट ऑफ गव्हर्नमेंट, रिक्वायरमेंट ऑफ गव्हर्नन्स, रिक्वायरमेंट ऑफ, लक्षात ठेवायचं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. ह्या कवितेमधनं सरळ हे दिसते. तर मी साहजिक आहे कविता थोडक्यात वाचण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहोत, कारण की या पेपरचा मूळ ज्याला आत्मा जो आहे ती ही कविता आहे. बघा 2 मिनिटात मी ऐकतो, म्हणजे वाचतो. काही म्हणजे मी माझ्या भाषेमध्ये वाचतो. बरोबर. भूमिका धर्माशी, बघा शब्द काय वापरलाय, भूमिका धर्माशी. मी धर्माचा अर्थ आधी सांगितलाय तुम्हाला. बरोबर. भूमिका धर्माशी प्रतारणा होईल असं कधीच वागलो नाही, आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून मस्तीत कधीच जगलो नाही. ही कविता लक्षात ठेवायचं. म्हणजे जेव्हा मी वाचली तर ही कोणासाठी आहे, म्हणजे विशिष्ट तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाणार आहे, तुम्ही आज ना उद्या प्रशासकीय अधिकारी बनणार आहे, तर तुम्ही तो बिंदू लक्षात डोळ्यासमोर आणा की ज्या दिवशी तुम्ही रिटायर होणार आहे. तुम्ही एंट्रीचा जो पॉइंट आहे तो जेवढा तुमचा आनंददायी असेल, बाह्य आनंददायी बरं का, तुम्ही रिटायरमेंटचा दिवस ऐका, म्हणजे डोळ्यासमोर आणा की ज्या दिवशी तुम्ही बाह्य आनंदापेक्षा आंतरिक आनंद हा तुमचा स्ट्रॉंग असला पाहिजे. ज्याला म्हणतो ना की
जिगर हा शब्द म्हणतो ना, तो बळकट असला पाहिजे. तर त्या दिवसाची लक्षात ठेवण्यासाठीची ही कविता आहे आणि त्यासाठीचा हा तुमचा प्रवास आता ऍडमिनिस्ट्रेशन मधला लवकरच सुरू होणार आहे. बघा पुन्हा वाचतो. भूमिका धर्माशी प्रतारणा होईल असं कधीच वागलो नाही. आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून मस्तीत कधीच जगलो नाही. 7 पिढ्यांसाठी अनेकतेने कमवावं हेच बुद्धीला पटत नव्हतं. पुढच्या पिढ्या एतखाऊ कराव्यात, एतखाऊ म्हणजे समजते ना, असं आतूनच वाटलं नव्हतं. नीतितत्वाचं उल्लंघन करावं असं कधीच वाटलं नाही मित्रा. म्हणूनच स्वीकारलेली भूमिका निभावताना आतून कधीच टोचलं नाही. आत्म्याची शांती ढळेल असा एकही अपराध केला नाही मित्रा. म्हणूनच खात्रीपूर्वक सांगतो, फेडतोय आता म्हणजे पाप अशी कुजबूज माझ्या बाबतीत तरी होणार नाही. अतिशय समर्पक लक्षात ठेवायचं ही कविता आहे. मी तुम्हाला वाटल्यास याचा फोटो काढून मी आपल्या टेलिग्रामवर टाकून देतो, तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर पुस्तकाची सुरुवात होते. पुस्तकाला 4 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे, 4 पार्ट मध्ये. आणि त्यामध्ये पहिल्या भागामध्ये इथिक्स किंवा त्याला आपण बेसिक कन्सेप्ट हा शब्द आपण वापरू शकतो. सेकंड पार्ट मध्ये थिंकर दिलेला आहे, पण त्यासोबत इमोशनल इंटेलिजन्स पण त्याच्यासोबतच समाविष्ट केलाय सरांनी. तिसऱ्या पार्ट मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स दिलेला आहे आणि चौथ्या पार्ट मध्ये केस स्टडीज दिलेल्या आहे. केस स्टडीज ज्या आयोगाच्या आहेत त्या दिल्याचं निदर्शनास येते. आणि जेव्हा पुस्तकाची सुरुवात होते, त्या पुस्तकाच्या सुरुवातीचं जे पहिलं प्रकरण आहे तर ते इंट्रोडक्टरी म्हणजे प्रकरण आहे, म्हणजे त्याला आपण प्रस्तावना म्हणू शकतो कदाचित. म्हणजे सरांचं ते प्रस्तावनापर त्याला काय म्हणतात की लिखाण म्हणजे पहिलं प्रकरण आहे, ज्यामध्ये समाज कसा निर्माण झाला, समाज जा सोबत लक्षात ठेवायचं चालीरीती कशा निर्माण झाल्या आणि त्या चालीरीतीनंतर धर्म कसा निर्माण झाला आणि धर्माची व्याख्या ही काय आहे हे पहिल्या प्रकरणामध्ये सांगण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि त्यानंतर प्रकरण नंबर 2 पासनं मग सिलेबसला काय होते सुरुवात होते. आणि पुस्तक वाचल्यानंतर म्हणजे या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की जो विद्यार्थी पहिल्यांदा प्रिपरेशन करत आहे या इथिक्स विषयाची, त्याला आपण म्हणतो की माइलस्टोन म्हणजे काय ना, काही काही पुस्तकं बाजारामध्ये अशी आहे की ज्याला तोड नाही आहे. जर इकॉनॉमिक्सला आपण कोळंबे सरांचं वाचतो, त्या पुस्तकाला कुठेही तोड नाही आहे. अतिशय समर्पक आणि ज्या भाषेमध्ये पाहिजे त्या भाषेमध्ये ते पुस्तक आहे. सेम त्या प्रकारे इथिक्ससाठी लक्षात ठेवायचं हे प्रशासकाचा धर्म डॉक्टर अरुण अडसूळ सरांचं हे पुस्तक आहे. अतिशय साध्या भाषेमध्ये. आणि जिथं भाषा कठीण होते, या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य काय माहितीये का, जिथं भाषा कठीण होते तिथं सरांनी जिथं तो म्हणजे एक प्यारा जिथं संपतो लगेच तिथं बोल्ड मध्ये त्याचा सारांश लिहिलेला आहे साध्या भाषेमध्ये, की बाबा त्याला आपण म्हणतो ना कहना क्या चाह हो, तर ते दिलेलं आहे. त्यामुळे जे विद्यार्थी नव्यानं प्रिपरेशन करत आहे एमपीएससीची किंवा युपीएससीची, त्यांनी इथिक्स विषयला एंटर करायच्या आधी सर्वप्रथम हे पुस्तक एक वेळा व्यवस्थितपणे वाचून घ्या. बरोबर, ते थिंकर पण दिलेले आहे याच्यामध्ये, थोडक्यात थिंकर दिलेले आहे. आणि मुख्य भर याचा संकल्पनेवर आणि मुख्य भर लक्षात ठेवायचं किंवा ज्याला आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स म्हणतो त्यावर या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. अतिशय समर्पक पुस्तक आहे. आणि साहजिक आहे की इथिक्स शिकवत असताना तुम्हाला वेगवेगळे रेफरन्स हे वाचावे लागतात. तर त्यामधून मला आतापर्यंत जेवढे काही मी रेफरन्सेस नॅशनल अँड आपले महाराष्ट्रामध्ये जे बुक आहे ते सगळे वाचले. त्यामध्ये विद्यार्थी फ्रेंडली म्हणजे विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये मला हे पुस्तक नंबर 1 वर वाटते. त्यामुळे सर्वांनी हे पुस्तक घ्या. आता कुठं मिळेल काय मिळेल हे मला काही माहित नाही, कारण की मी हे बुक मी वाचलं, मला चांगलं वाटलं म्हणून मी हे तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न केला. त्यामुळे जवळच्या पुस्तक केंद्रावर जा आणि हे पुस्तक घ्या. जवळपास 392 पेजेसचे हे पुस्तक आहे. 100 पेजेसच्या याच्यामध्ये केस स्टडीज या दिलेल्या आहे. आणि जिथं चॅप्टर संपतो तिथं PYQ पण दिलेली आहे UPSCची, आणि ते बायलँग्वेज आहे म्हणजे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये यामध्ये काय दिलेलं आहे PYQ हे दिलेले आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच या पुस्तकाचा फायदा होईल. फायदा होईल म्हणण्यापेक्षा या विषयाची बांधणी करायला जी तुम्ही सुरुवात करत आहे तर त्याचा जो पाया आहे ना, तो पाया हा पुस्तक तुमचा नक्कीच काय करेल, मजबूत करेल. त्यामुळे थँक्यू सो मच.